प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी 6 किलोमीटर पर्यंतची पायपीट करणाऱ्या गर्भवतीच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला। काही वेळानंतर गर्भवती महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी एटापल्ली तालुक्यात घडली। आशा संतोष किरंगा, वय वर्ष 24 असं मृत गर्भवती महिलेचं नाव आहे। एटापल्ली तालुक्यातील अलदंडी टोला येथील रहिवासी आशा यांना गुरुवारी प्रसूती वेदना जाणवू लागल्या। गावापासून रुग्णालय दूर असल्यानं आणि पक्का रस्ता नसल्यानं त्या पतीसोबत पायवाटेने निघाल्या। जंगलातील पायवाट तुडवीत पेटा या आपल्या बहिणीच्या घरी पोहोचल्या। पायी प्रवास केलेला असल्यानं त्यांना काल शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्रास वाढला। पेटा येथील आशा सेविकेनं हेड्रीच्या रुग्णालयात रुग्णवाहिका बोलावली। त्यांना हेड्रीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून प्रसूतीचा निर्णय घेतला, मात्र यापूर्वीच बाळाचा पोटातच मृत्यू झाला होता। रक्तदाब वाढल्यानं काही वेळानंतर आशाचाही मृत्यू झाला। यापूर्वी ही गडचिरोली जिल्ह्यात रस्ता नसल्यानं झोळीतून कावड करून रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आल्याचं अनेकदा समोर आलं आहे। मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठी वणवण। आशा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। तिथं स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नसल्यानं 40 किलोमीटर दूर अंतरावरील अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। काल शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला। आधी पायपिटीमुळे जीव गमावणाऱ्या आशा यांच्या वेदना मृत्यूनंतरही कायम राहिल्यानं या निमित्तानं उघड झालाय।